पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 बीड नंतर सिंधुदुर्गमधील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत। अशातच पोलिसांना या प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा संशय आलाय। एवढंच नाही तर आरोपी सिद्धेश शिरसाट याचा मोबाईलही अजूनही बेपत्ता असल्याचं समोर आलंय। तसंच या प्रकरणात मारेकऱ्यांनी 2 गाड्या वापरल्या असल्याची माहिती समोर आली आहे। प्रकाश बिडवलकर खून प्रकरणामध्ये वापर झालेल्या 2 वाहनांपैकी संशयितांनी प्रकाश बिडवलकरचा मृतदेह कुडाळहून साताऱ्याला नेताना वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या वाहनाच्या मालकाची कसून चौकशी पोलिसांनी केली अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान यातील पोलीस तपासात वेगवेगळे विषय समोर येत आहेत। या प्रकाश बिडवलकर याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण 2 गाड्यांचा वापर करण्यात आला। यातील एक इर्टिका गाडी पोलिसांनी सोमवारी जप्त केली आहे। ही इर्टिका गाडी कुडाळ बाजारपेठ येथील इम्रान इस्माईल शेख याची असल्याचं स्पष्ट झालंय। संशयित आरोपी क्रमांक 1 सिद्धेश शिरसाट याच्या सांगण्यावरून इम्रान शेख यानं ही गाडी दिली होती। गाडी नेताना कशासाठी हे कारण सांगितलं नव्हतं। तसेच ही गाडी विना चालक या तत्वावर दिली होती। यामुळे या गाडीचा वापर सिद्धेशनं कशासाठी केला याची इम्रान शेख यांना कोणतीच कल्पना शेवटपर्यंत दिली नाही। यासाठी 2200 रुपये भाडं इम्रान शेख यांना दिलं होतं। दरम्यान यातील दुसऱ्या गाडीचा शोध पोलीस घेत आहेत। गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती। कोठडी संपल्यामुळे पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी दिली आहे। आधीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट आणि अमोल श्रीरंग शिरसाट यांना 2 अशा एकूण 4ही संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयानं दिलेत। सिद्धेश अशोक शिरसाट आणि अमोल श्रीरंग शिरसाट यांना 24 एप्रिलपर्यंत तर मंगेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर सर्वेकर यांना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट हा आजारी असल्यानं कोल्हापूर येथे ॲडमिट होता। त्याला आज डिस्चार्ज दिल्यानं त्याची रवानगी सावंतवाडीच्या कारागृहात होणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।